फक्त समाजाला विचारून ते ठरवणार आहे. शेवटी समाजाला मायबापाला विचारून तिथं गेल्यावर करू का इथूनच सुरू करू एवढं विचारणार. मात्र माझी 100% मनस्थिती झालेली की आता आमरण उपोषण करतच मुंबईपर्यंत जायचं. रस्त्यात शिष्टमंडळ भेटीसाठी येईल किंवा पोलीस पुढे जाण्यासाठी किंवा यंत्रणा पुढे जाण्यासाठी तुम्हाला अडवतील अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार? नाही, त्यांचा येण्याचा काय संबंध नाही. त्यांचा येण्याचा काय संबंध. त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची. कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे. हे मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खचतो. नसता मी इतका कणखर आहे की मी सरकारलाच काय मी कोणालाच गिनीत नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात येणार आहे. फक्त माणूस तुम्ही असो किंवा मी असो शेवटी माणूसाची माणुसकी ज्यावेळेस काळजात जिवंत होती त्यावेळेस नाही सहन होत. त्यामुळे ते बलिदान माझ्या लक्षात जर आले ते उघडं कपाळ आपल्यामुळं झालं. त्या आईच्या कंपाळी कुंकू नाही राहिलं आपल्यामुळं. ते ध्यानात आलं की मी थोडासा ही होतो. म्हणून मला रात्री असं लक्षात आलं की आपल्याला तिथं लावून बी जीवाची बाजी लावायची आणि इथून लावायचे. आपण इथूनच आमरण उपोषण करून जाऊ. शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी ते चांगलं. परंतु मी माझ्या मायबापाला सोडून 500-600 किलोमीटरवर जातोय. मी असो नसो तुमच्यात मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं. आता पण थांबवण्याचा प्रयत्न होईल असंही नाकारता येत नाही. रस्त्यात अडवलं ते तसं करू शकत नाही. कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणत्या बाजूनं मग आता मुंबईकडून येणारे कोण आणि महाराष्ट्रातून येणारे कोण सहभागी होणारे मध्ये कोण नसता आम्ही सुरुवातीलाच इथून 1 करोड लोक सोबत घ्यायची सुद्धा आमची तयारी होती की इथूनच 1 करोड घ्यायचे. पण समाज एकमेकावर एवढा विश्वास आहे सध्या. समाजाला जर सांगितलं आत्ताच तुम्ही नाही यायचं, जर आपल्या लेकरांना काही त्रास झाला तर तुम्हाला मदतीला यावं लागणार आहे शांततेत. त्यामुळं काही लोक पाठीमागं सुद्धा थांबले. काही लोक आता येणार सुद्धा आहेत आणि आता वाटा लावायला सुद्धा लाखात लोक येणार आहेत. लोक आता घरं सोडायला लागलेत. सगळे मराठ्यांचे लोक घरी न थांबता कामं सोडून आज लोक इकडं सगळे येणार आहेत थोड्या वेळातच. त्यामुळं काय असतंय की लोक टप्प्याटप्प्यानं मुंबईकडे येणार आहे. आता नियोजनाची बैठक आहे आणि सगळ्याचे संवाद लगेच आहे का? आणि तुमचा निर्णय किती वाजता जो आहे तो सांगणार? नाही बैठक काय नाही. आज बैठक काय नाही. चालताच जे आहे समोर चालताच विचारणार आहे आणि एकाएकीची घोषणा करणार आहे. नाही म्हणले तर बघू पुढे गेल्यावर काय करायचं ते. परंतु माझी 100% मनस्थिती आता झालेली की मला ते बलिदान माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत आणि मराठा समाजाचे 6 कोटी मराठ्यांचे पोरं या आरक्षणामुळं खूप त्रास भोगत आहेत आणि ते मुलं सोबत दिसत आहेत. आता मात्र त्या मराठ्यांच्या पोराच्या अंगावर आरक्षण देऊन गुलाल टाकायचं आणि त्या लेकरांना मोठं झालेलं बघायचं. गोरगरिबांचे मराठ्याचे पोरं क्लास 1 पासून क्लास 4चे अधिकारी झाले पाहिजेत. IPS IAS दर्जाचे अधिकारी माझ्या मराठ्यांचे पोरं झाले पाहिजे. यासाठी ही लढाई हक्काचं असून तुम्ही देत नसाल तर मात्र टोकाचं लढून हे शांततेत टोकाचं लढून आरक्षण मात्र आता आम्ही मिळवणार आहेत. मी आता आंतरवाली एकदा सोडली आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही याच्यावरती मात्र मी ठाम आहे. पण सरकारशी काही चर्चा होणार नाही का? नाही 1-2 जणांना डायरेक्ट आपण दरवाजे चर्चेचे बंद केले होते. परंतु 1-2 जणांना सांगितलं की राहू द्या चर्चा सुरू झाला समाजाचा फायदा तर चांगला म्हणून ते चर्चा म्हणजे ते सांगू शकतात काय त्यांची तयारी ती. परंतु आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही. बच्चू कडू येणार म्हटले होते त्यांच्याशी काही संवाद झाला? नाही मला नाही संवाद नाही झाला माझा. किती त्याचा आता समाज आहे शेवटी. समाजात सगळे आले. समाज म्हणून सहभागी होणारा आमदार असो मंत्री असो खासदार असो सत्ताधारी असो विरोधक असो कोण जे असेल तो समाज म्हणून सहभागी होणार आहे. कोणी इथं राजकारणी म्हणून सहभागी होणार नाही. हे अगोदरच्याच आपण प्रेसमध्ये 8 दिवसापूर्वी डिक्लेअर केलेलं आहे. पाटील आता तुम्ही ज्यावेळेस निघणार तो तुम्ही पुढं पायी जाणार, वाहनं कुठे असणार आणि आलेले सहभागी झालेले लोक कुठं सहभागी व्हायचं या संदर्भात काय दिशादर्शक काय सांगणार? आता सगळेच लोक आता सध्या थोड्या वेळासाठी 11-12 वाजेपर्यंत पायी चालतील. जेवढं शक्य आहे तेवढं वाहनं सध्याच्या मागं राहतील. आजच्या दिवसापुरते पाठीमागं जनतेच्या पाठीमागं राहतील वाहनं. सगळे लोक पुढं चालतील. महाराजांचा भव्य पुतळा आणलेला आहे त्याच्या पाठीशी सगळे चालतील आणि त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस मुक्कामी त्या ठिकाणी जास्तीची संख्या असेल तर ती तुकड्या पाडणार आहेत. मग ज्या तुकडीसोबत आपण आपले वाहनं चालणार आहेत. तुकड्यांचं नियोजन कसं तिथून माथुरीहून करणार? हा ते मुक्कामाच्या ठिकाणी कारण आता पहिला दिवस असल्यामुळे लक्षात येणार नाही कोणाचं कसं आहे कसं काय. जसे सहभागी होतील तसे तुकड्या पाडावे लागणार आहेत.
कारण आम्हाला